आपकीच आपगभोकुलेषु अनुनगे न चङ्कुदं समाचरेति उपवदेयो सुखिनो वाकेमिनो भवन्तु सर्वे सत्ता भवन्तु सत्ये स्थावरा वा अनवशेष दीर्घावाये खजिनांकंचे व्यारोसनापटिगसय्या न्यायमय्य। नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या सभा मंडपाच्या प्रसंगी उपस्थित आदरणीय महाउपासक डॉक्टर SP गायकवाड साहेब, कार्यकारी अभियंता सर, मॅडम, संपूर्ण भिक्खू संघ, सर्व निमंत्रित, सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, गेल्या 38 वर्षापासून या महाविहार बावरीनगर दाभड या ठिकाणी 1988 पासून धम्म परिषदा होत असतात। तेव्हा 38 वर्षाचा एक मोठा इतिहास, या भूमीचा इतिहास राहिलेला आहे। आणि म्हणून एका ठिकाणी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणतात, बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये भदंत भिक्षू असं म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर ने ऐसा खंबा गाड़ दिया कि जो इस देश में कोई भी हिला नहीं सकता। अशा प्रकारचं भदंत राहुल संस्कृतायन यांनी या संबंधाने वक्तव्य केलेलं होतं। त्याच पद्धतीनं मला वाटतं महाविहार बावरीनगर नांदेड दाभड या ठिकाणी सुद्धा आता एक मोठ्या स्वरूपामध्ये 65 फुटाचा सिंहस्तंभ उभारत आहे। आणि तो सिंहस्तंभ सुद्धा असा प्रकारचा आहे की ज्या पद्धतीनं भदंत राहुल संस्कृती यांनी ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीबद्दल वक्तव्य केलं होतं, त्याच पद्धतीनं महाविहार बावरीनगरचा एक इतिहास या सिंहस्तंभाने एक नावलौकिक होईल। यामुळे या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला सुद्धा मला वाटतं अतिशय महत्त्वाचं आहे। ही धम्म परिषद 2 दिवस 2 आणि 3 जानेवारी 2026 या 2 दिवसीय धम्मदेशनेने लाभान्वित होणार आहे। ही धम्म परिषद यशस्वी हो अशा प्रकारची एक मंगल कामना सद्भावना मी या ठिकाणी व्यक्त। दिनांक 2 व 3 जानेवारी 2026 रोजी आयोजित बौद्ध परिषदेस माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। निर्विघ्नपणे परिषद पार पडो आणि ह्याच्या उद्घाटन प्रसंगी मला बोलावण्यात आले त्याबद्दल धन्यवाद। मी कांचन कुलदीप सूर्यवंशी, सरपंच दाभड। मी दाभड गावच्या सरपंच प्रथम नागरिक या नात्याने सर्व बौद्ध उपासक उपासिकांना धम्म परिषदेच्या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते। आणि मी एकच सांगू इच्छिते की सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी 39वी धम्म परिषदेच्या निमित्ताने आल्यावर त्यांनी धम्मदेशना ऐकायची आहे शांततेत। आणि शांततेत ऐकून आपण इथं कुठलाही गोंधळ करायचा नाही, कचरा हा कचरा कुंडीतच टाकला पाहिजे। आणि ग्रामपंचायतच्या वतीने मी एक सांगू इच्छिते की इथं स्वच्छ पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि लाईटची व्यवस्था केलेली आहे। सर्व आरोग्य विभाग, सर्व पोलीस प्रशासन इथं सज्ज आहे। आणि आमचे विस्तार अधिकारी साहेब, आमचे दुसरे विस्तार अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे व्यवस्था केलेली आहे। धन्यवाद। दिनांक 2 व 3 जानेवारी रोजी धम्म परिषद येथे आयोजित करण्यात आलेली आहे। ही धम्म परिषद अतिशय चांगल्या प्रकारे निर्विघ्नपणे पार पाडावी। बापूजींनी PWDच्या वतीने व सर्वांच्या वतीने मला मान दिला उद्घाटन करण्याबद्दल, याबद्दल सर्वांचा आभार। आणि सर्वांना धम्म परिषद चांगल्या प्रकारे पार पाडावी या अनुषंगाने शुभेच्छा।